नमस्कार. आम्ही सर्वजण राजेवाडी गावचे ग्रामस्थ इथं आज आंदोलन करत आहोत. आंदोलन यासाठी करत आहोत हे काय झालेलं आहे, तालुक्यात एक असा मोकळा पुढारी झाला, एकच शर्ट एकच पॅन्ट आहे त्याच्याकडे, आणि तो काय करतोय की उठसूट नवीन बकरा शोधतोय. आठवड्याच्या आठवड्याला एक प्रत्येक दिवशी त्याला नवीन बकरा लागते. आता काय झालंय, पाठीमागच्या वर्षभरापासून त्याच्या बऱ्याच मुलाखती, बरेच खोटे गुन्हे दाखल करणे, ऑनलाईन व्हिडिओ करणे, लाईव्ह व्हिडिओ करणे, शिक्षकांच्या विरोधात गुन्हे दाखल करणे, तहसीलदार विरोधात गुन्हे दाखल करणे, नायब तहसीलदारांच्या तक्रारी करणे, परत गट अधिकाऱ्यांचे त्यांचे रजिस्टर तपासणे, ऑन ड्युटीवर ते काय करतायत असे जरा उद्योग चालू झालेले आहेत. आणि या उद्योगामधून काय व्हायला लागलेलं आहे की त्याला ह्याच्यातून थोडी प्रसिद्धी मिळते. आता ही प्रसिद्धी मिळणारे म्हणजे प्रसिद्धीची भुकेलेली ही लोक काय करायला लागलेली आहेत, हा जो काय करायला लागलाय पांढरा नांडगा, हा चांगल्या लोकांना ह्या म्हणजे अशा मॅटर मध्ये गुंतवायला लागला याच्या त्या प्रसिद्धीसाठी, की ज्या लोकांचं कधी म्हणजे आज काय त्यांच्या वाडवडिलांपासून कधी कुठल्या पोलीस स्टेशनला त्यांचा म्हणजे गुन्हे नोंद नाही, त्यांच्यावर कधी तक्रार नाही, गाव स्वरूपी कधी त्यांच्यावरती तक्रार नाही. आता हा संतोष हेगडे जो माणूस आहे त्याचा इतिहास आटपाडी तालुक्याला आता ह्या वर्षभरामध्ये माहीत झालेला आहे. त्याने आता काय केलेलं आहे, पांडुरंग तुकाराम कोडलकर हा जो व्यक्ती आहे, राजेवाडी गावचा माजी सरपंच आहेत, यांच्याकडे जी म्हणजे राजेवाडी तलावाच्या बाजूला जमीन आहे, जी आज 17 वर्षापासून तिथे ते कमर्शियलला उद्योग करतायत. आता या 17 वर्षामध्ये त्यांनी लिगली सगळ्या परवानगी घेतलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांच्याकडे प्रदूषण विभागाची त्यांच्याकडे परवानगी आहे, कमर्शियलला धंदा करतायत इरिगेशनच्या जागेवरती त्याची त्यांच्याकडे परवानगी आहे, आणि इरिगेशन खात्याला ते त्याचा टॅक्स पण भरतायत. मग हे सगळं लिगली आहे. हे लिगली असताना सुद्धा काय झालेलं आहे की दुसऱ्या कोणाच्या तरी नादाला लागून त्या संतोष हेगडेंनी काय केलेलं आहे की पांडुरंग तुकाराम कोडलकर यांच्यावरती पाठीमागच्या काळात काय घटना सरपंच पदाच्या म्हणजे झालेल्या घटना आहेत त्याचा मनात राग धरून खोटी अट्रॉसिटी त्यांच्यावरती केलेली आहे. बरं, आता अट्रॉसिटी करायची म्हणून त्यांनी काय प्लॅनिंग केलेलं आहे, इथून तो कालच्या म्हणजे काल भटीवरती गेला, विटाच्या दाराची चौकशी केली, भटीवची सगळी पाहणी केली, आणि पाहणी केल्यानंतर तिथं सीसीटीव्ही रेकॉर्ड आहे, तुम्ही जरी चेक केलं तर तुम्हाला ते बघायला मिळेल. त्यांच्यावर तिथं पाहणी करत असताना तो काहीतरी बोलत परत त्याला विषय वाढवून मग परत काय केलेलं आहे की बाचाबाची झाली, मला पांडुरंग कोडलकर यांनी शिवी दिली, जातीवाचक शिवी दिली, पांडुरंग कोडलकर यांच्या मुलानं जातीवाचक शिवी दिली, असं त्याचं स्टेटमेंट आहे. आता मला असं म्हणायचं आहे, जो माणूस माजी सरपंच आहे, 5 वर्ष ज्यांनी गाव चालवलं आहे, ज्याच्यावरती अजून एकही गुन्हा नोंद झालेला नाही, कुणाचीही तक्रार नाही, किंवा त्याच्या मुलाबद्दलही गावात कुणाकडून तक्रार नाही आणि मुलाचीही कुणावर तक्रार नाही, अशा माणसावरती ह्यांनी हा गुन्हा नोंद केलाय. आता ह्या माणसाचं बॅकग्राऊंड बघता आम्हाला असं वाटतंय की ह्यांनी हा धंदा लावलेला आहे. कसा धंदा लावलेला आहे की कोणतरी पुढारी गाठायचा, कोणतरी शिक्षक गाठायचा, कोणतरी अधिकारी गाठायचा आणि त्याच्यावरती गुन्हा नोंद करायचा. गुन्हा नोंद केल्यानंतर त्याची तालुकाभर चर्चा होते, चर्चा झाली की प्रसिद्धी मिळते. तर ह्याची ही प्रसिद्धीच्या नावाखाली जी चाललेला हा सगळा घोटाळा आहे ना, हा शासनाने ह्याची सखोल चौकशी करावी, या पॅटर्नची सगळ्या शासनाने चौकशी करावी. पांडुरंग कोडलकर यांच्यावर जो अट्रॉसिटी गुन्हा नोंद झालाय तो ऍक्च्युअली खरंच बाचाबाची झालाय, शिवाय दिली आहे का, शिवीगाळ झाली का, हे शासनाने चौकशी करायला पाहिजे. आणि जर समजा तसं असेल तर त्यांनी आमची सर्व गावातर्फे आम्ही सुद्धा पांडुरंग कोडलकरला गुन्हेगार आम्ही सुद्धा म्हणू, तसं शासनानं सुद्धा म्हणजे पोलीस स्टेशन असेल किंवा तुमच्या अधिकारी वर्ग असेल त्यांनी चौकशी करावी. जर हा गुन्हा जर खोटा निघाला तर त्यांनी संतोष हेगडे यांना 100% त्यांना कायदेशीर काय असेल ती कारवाई संतोष हेगडेवरती केली पाहिजे. आज तुम्ही काय मागणी घेऊन बेमुदत धरणे आंदोलनाला बसलाय? ही जी अट्रॉसिटी नोंद केलेली आहे पांडुरंग तुकाराम कोडलकर यांच्यावरती, आणि इरिगेशन खात्याचे जे जमिनी वापरतायत म्हणून ही बाकीच्या गोरगरिबावरती ही जी त्यांनी अट्रॉसिटी केलेली आहे ही साफ चुकीची आहे. आणि ही चुकीची काय आहे तर तिथं सीसीटीव्ही फुटेज आहे भटीवरचं, जिथं गुन्हा नोंद करायला ह्यांनी ज्या जागेवरती गुन्हा झाला असं यांनी सांगितले ते तुम्ही चेक करावं, आणि त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शासनानं शासकीय अधिकाऱ्यांनी चेक करावं. त्यातनं जर गुन्हा असेल तर आम्हाला मान्य, नसेल तर खोटा गुन्हा नोंद केला म्हणून संतोष हेगडेवरती कडक कारवाई होईल. हीच मागणी, कम्प्लीट हीच मागणी, याच्या व्यतिरिक्त कुठलीही मागणी नाही. तहसीलदार कार्यालयाच्या समोर जे आंदोलन केलं त्यातले ज्येष्ठ समाजसेवक जे स्वतःला समाजसेवक म्हणून घेतात ते संतोष हेगडे, त्यांनी त्यांचा इतिहास तपसावा, त्यांची पार्श्वभूमी तपसावी, आपण काय करतो, आपण कुणावर काय बोलतो, आपले संस्कार काय आहेत हे आधी पाहावं, आपण कुणाला काय बोलतो. त्यांनी आटपाडी तालुक्यातल्या बऱ्याच ठिकाणी ब्लॅकमेलिंग करून, सगळ्याला दमदाटी करून, अधिकाऱ्यांना दमदाटी करणे, अधिकाऱ्याला ब्लॅकमेलिंग करणे, निषेधित जाणे, उद्योग करणे, पैसे घेणे. काल मलाही तोच प्रकार झाला.
मलाही त्यांनी दमदाटी करून खंडणी मागण्याचा प्रकार केला. अॅट्रॉसिटी घालतो, दमदाटी करतो, 10 लाखाची खंडणी द्या. माझा आणि माझ्या मुलाचा काही दोष नसताना अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करायसाठी आंदोलन केलं. आंदोलन करण्याबद्दल काही नाही, आंदोलन हा लोकशाही मार्गाचा विषय आहे. आंदोलन त्यांनी करावं, संघटना त्यांच्या उभं राहिल्या, त्यांनाही शुभेच्छा आहेत. पण त्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याची सखोल चौकशी व्हावी. खरंच हा अॅट्रॉसिटी गुन्हा आहे का? आणि जर अॅट्रॉसिटी गुन्हा असेल तर मला DYSP साहेब असतील, तालुक्याचे FI साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, ते शिक्षा देतील. पण जर तुम्ही हा प्रकार तुम्ही तुमच्या स्वतःच्या पोटासाठी उदरनिर्वाहासाठी वापरणार असेल तर इतर समाजावर हा अन्यायच आहे. आणि राजेवाडीतल्या सर्व मागासवर्गीय समाजाला माझी एक विनंती राहील की बाबा हा खरंच गुन्हा आहे का? खरंच खोटा आहे का? खरंच बाबा मी आतापर्यंत दहशत निर्माण केली का? राजेवाडी मागासवर्गीय समाजाच्या ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 2 मधून मी 10 वर्ष प्रतिनिधित्व केले. सरपंच म्हणून मी तिथून निवडून आले, माझे वडीलही निवडून आले. माझ्या वडिलांना ते म्हणलं की बाबा हा गुंड होता आणि पांडुरंग कोडलकर कुख्यात गुंड होता. तुम्हाला सगळा तालुका ओळखतो, अख्ख्या तालुक्याला तुमचा इतिहास माहित आहे, तुम्ही कोण आहे, काय आहे, तुमची लेवल काय आहे. पण तुम्ही मीडिया पुढे जी बोलताय ती योग्य नाही. व्यवस्थित बोलावं, त्यांनी व्यवस्थित चौकशी करावी, कायदेशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने माझीही त्यांनी चौकशी करावी. मी कुठल्याही चौकशी तयार आहे, अधिकाऱ्यांनी चौकशी करावी. पण काय कारणास्तव अॅट्रॉसिटी घालतो, दम देतो, 10 लाख रुपये द्या नाहीतर तुम्हाला सोडणार नाही, मी तुमचं कुटुंबाचं वाटोळं करीन, हा तुम्हाला अधिकार नाही बाबासाहेबांनी दिलेला. बाबासाहेबांनी कायदा अॅट्रॉसिटीच्या संरक्षणासाठी काढला. मग बाबासाहेब तुमचेच नाहीत, आमचे आहेत. पण त्याच्यासाठी जर चुकीचा वापर करत असेल तर इतर गोरगरीब, ज्या गोरगरीब लोकांना खरंच अॅट्रॉसिटीचा अन्याय होतो त्यांचा कायदा संपुष्टात येईल. माझी तालुक्यातल्या सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना आव्हान आहे, दोन्ही आमदारांना आव्हान आहे की बाबा सखोल चौकशी होऊ द्या एकदा. आणि सखोल चौकशी होऊन बाबा खरंच यात काय आहे की बाबा खरंच गुन्हा दाखल करताना, तुम्ही अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करताना बाबा राजकीय वापर होतो का, किंवा हीच लोक चुकीचा वापर करून ब्लॅकमेलिंग करतात का, दम देतात का, अॅट्रॉसिटीचा वापर कसा होतोय, काय होतोय, ही सखोल चौकशी करा. आणि तुम्ही जर गुन्हा दाखल करणार तर गुन्हा दाखल करण्याबद्दल काय नाही, कायदेशीरच बाब आहे. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणे काही चुकीचं नाही, अॅट्रॉसिटी का कायदेशीर बाब आहे. पण कारण काय? आणि माझ्या ठिकाणी जिथं संतोष हेगडे आले होते, त्यांची आई आली होती, तिथं CCTV फुटेज आहे. पूर्ण त्या माझ्या इटभट्टीच्या एरियाला CCTV फुटेज आहे. आणि त्या CCTV फुटेज एरियात त्यांनी माझं CCTV फुटेज कव्हरेज तपासावं. आणि DYSP साहेबांना माझी विनंती राहिली, SP साहेबांनाही माझी विनंती राहिली, तहसीलदार साहेबांनाही माझी विनंती राहिली. आणि राहता राहिला इरिगेशनचा विषय. इरिगेशनच्या विषयामध्ये राजेवाडी गावाची लगत शेतकऱ्यांची जमीन आहे. ती इंग्रज सरकारनं ज्यावेळेस ताब्यात घेतली ही शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांना कसून खायसाठी दिलेलं आहे. आणि ज्या मिलिटरीमॅन किंवा माजी सैनिक आज भांडतात ते सैनिक इथं नव्हते, खराब जमिनी होत्या म्हणून ते आले नाहीत, गाव सोडलं. तिथे चिलार होती, सगळी बानगडी होत्या, सगळं म्हणजे पडाक होतं, ती शेतकऱ्यांनी दुरुस्त केलं. आमची इरिगेशन डिपार्टमेंटला सगळी विनंती राहील की बाबा तुम्ही चौकशी करा या गोष्टीची. आणि त्यांना जर दिले तर कसून खायसाठी दिले, आणि शेतकरी सुद्धा कसूनच खातोय. त्या काय सातबाऱ्याचा मालक नाही, शेतकरी सुद्धा कसूनच खातोय शेतकरी सुद्धा. आणि सातबाऱ्याचा मालक तुम्ही होऊ शकत नाही, आम्ही होऊ शकत नाही. माझी कलेक्टर साहेबांना, इतर पालकमंत्र्यांना विनंती राहील की बाबा या गोष्टीची सखोल चौकशी करा. काढायचं तर सगळ्यांचं काढा, शुभेच्छा राहतील तुम्हाला, आमचं काही म्हणणं राहणार नाही. ज्या दिवशी शासनाचा काही प्रकल्प उभा राहील त्या दिवशी सगळ्या जमिनी जाणार, आमचा काही सातबारा नाही तो, आमचाही नाही, त्या माजी सैनिकाचा नाही. आणि त्यात राहता राहिले की तानाजी पवारांनी जी बाईट दिली की बाबा मला दमदाटी केली पुजारी कंपनीने, असं केला. पुजारी कंपनीने सातबारा आहे तिथे शेजारी. आणि तुम्ही 25-25 वर्ष लोकांना 2-2 लाख रुपये अग्रीमेंट करून भाड्याने जमीन देता. तुम्ही सातारला राहताय, AC मध्ये राहताय, तुमच्या 2-2 शिक्षण संस्था आहेत, मग तुम्हाला कशाला गरीब, तुम्ही गरीब कसा आहे? तुमच्या उत्पन्नाची चौकशी करावी कलेक्टर साहेबांनी, त्यांच्या इन्कम टॅक्स उत्पन्नाची सगळी चौकशी व्हावी. आणि चौकशी झाल्यानंतर शासनाच्या लक्षात येईल खरंच यांनी बुरका घेतलाय का, खरंच यांना गरज आहे त्या जमिनीची. जर तुम्ही देवापूर गावचे रहिवासी, देवापूरला इरिगेशन क्षेत्र जवळजवळ 600 हेक्टर आहे, तिथून तुम्ही जमीन कसून खावा, शासनाला मागा. राजेवाडीच्या ग्रामस्थांना का त्रास तुमचा? संतोष हेगडे आवळाचा रहिवासी आहे, तोही राजेवाडीत येऊन दम देतो, तोही राजेवाडीतल्या लोकांना ब्लॅकमेलिंग करतो. तुमचे वडील मयत आहेत, तुम्ही जमीन तिथं मिळाली न मिळाली हा प्रकार नंतर जाईल. तुम्ही राजेवाडी गाव सोडून 40 वर्ष झालं, आणि तुम्हाला कोणतरी फूस लावत असेल, तो फूस लावणारा महावीर चव्हाणची राजेवाडी रेकॉर्ड 20 एकर जमीन, 20 गुंठ जमीन आहे. आणि 20 गुंठ्यात त्याने 3 एकर अतिक्रमण केलं. बरं कुख्यात चोर आहे तो, मोटरा चोरणे, स्टार्टर चोरणे, केबला चोरणे, भंगारवाल्याला दुपारी बोलवणे, तिथल्या शेतकऱ्याला त्रास देणे, ब्लॅकमेल करणे, राजेवाडीतल्या तलावातले मासे चोरणे, हा त्याचा उद्योग आहे. त्याचं पाठीमागचं रेकॉर्ड DYSP साहेबांनी तपासावं, आमचं विनंती आहे त्यांना. त्याचं पाठीमागचं रेकॉर्ड काय, पाठीमागचं बॅकग्राऊंड काय. बरं हद्दपार आहे तो, असताना चोर, आणि तू सावगिरीचं आव्हान आंदोलन करतो.
हे तर चालत नाही ना. चौकशी कर, आंदोलन केलं म्हणजे सगळं झालं का? उपोषणाला बसला म्हणून सगळं झालं का? खोटे गुन्हे दाखल केले का? होणार नाही. चौकशी करा, आमची शासनाला विनंती राहील. आणि माझ्या मुलाचा तर काही संबंधही नाही, त्याचं वयही 18 वर्ष पूर्ण नाही, तो शिक्षण घेतो, तो कधी कुणाच्या संबंधात नाही, त्याच्यावर कुठे अट्रॉसिटी दाखल करतात, दमदाटी करतात, ब्लॅकमेलिंग करतात? हा काय प्रकार? खरंच अट्रॉसिटी गुन्हा दाखल माझ्या मुलानं दम काढला, रेकॉर्ड काढा तुम्ही, त्यानं दम दिला असेल तर उद्या ना गुन्हा दाखल, रेकॉर्डिंग काढा. माझ्या ऑफिसला सीसीटीव्ही फुटेजेस आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना हा चुकीचा प्रकार आहे. पत्रकार बांधवांना सुद्धा माझी विनंती राहील की बाबा तुम्ही जी गोष्टी चौकशी करताय, सखोल चौकशी करा. आणि खरंच यात काय निष्पाती अन्याय होतोय का? तर अन्याय झाला का? तर आमच्यावर झाला. अन्याय झाला म्हणून आम्ही बेमुदत धरण आंदोलन धरले. ह्याची दखल आमची तहसीलदार साहेबांनी, प्रांत साहेबांनी आणि PI साहेबांनी घ्यावी अशी आमची विनंती राहील. आणि तालुक्यातल्याही लोकप्रतिनिधी विनंती राहील, आज माझ्यावर तुम्ही खोटा गुन्हा दाखल केला, उद्या कोणाही करणार आहे. आणि राजेवाडी ही पद्धत नाही. राजेवाडी गाव सर्व समाज संपन्न आहे. राजेवाडी गावात सर्व समाज एका जागेवर गुन्हेगार आणतात. राजेवाडी गावचा इतिहास असा आहे की बाबा राजेवाडी गावला एक स्मशानभूमी आहे, सर्व समाजाची एक स्मशानभूमी आहे. आमच्या गावात कधीही भेदभाव मानला जात नाही. आता तुम्ही ह्या गोष्टी करून अंतर पाडायला लागला राजेवाडी आणि सामाजिक तेढ निर्माण करता या सगळ्या सिस्टीमनं. तुमचं घर चालवण्यासाठी राजेवाडी जर तुम्ही सामाजिक तेढ निर्माण करत असेल तर ती चुकीचं आहे आणि तुम्ही त्याचा वापर करताय. काही झालं तर अट्रॉसिटी घालणार, काही झालं का धमकी देता अट्रॉसिटीची. हा काय प्रकार आहे? अट्रॉसिटी करा तुम्ही. खरंच एखाद्या गरीबावर अन्याय झाला 100% अट्रॉसिटी करा, आमचं काही मत नाही. त्याला आमच्या सुद्धा शुभेच्छा राहतील. आम्ही मागासवर्गीय समाजाचं मीही प्रतिनिधित्व करतो. मी आज 60 वर्ष झालं मागासवर्गीय समाज वडील माझे करत होते, मी 20 वर्ष झालं करतो. मी राजवाडीत 5 वर्ष लोकनियुक्त सरपंच होतो, पण मी कधी कुणावर अन्याय केलेला नाही. तुमचा धंदा, तुमचे पोट भरण्यासाठी तुमचा हा उद्योग, काही बोलताय तुम्ही, एखाद्या कुटुंबाची लयलूट करू. अरे काय अधिकार दिलाय का? काय माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत, महाराष्ट्राचा खमक्या मुख्यमंत्री आहे, त्यांनी चौकशी करावी या गोष्टीची. आणि तुम्ही जी बोलताय का नाही घराची लयलूट करतो, अरे लोकशाहीने सगळ्याला एकसारखा अधिकार दिला ना. तुम्हाला काय अधिकार दिला एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करायचा? तुम्ही काय बोलताय? तुम्ही काही करताय? तुम्हाला काय वाटतं बाबा ब्लॅकमेलिंग करतो, दम देताय, मिटवायला या, 10 लाख मागताय, 15 लाख मागताय? हा काय प्रकार आहे? हा काय प्रकार आहे? खरंच अट्रॉसिटी आहे ना, तर सादर करा अट्रॉसिटी. आमचं काही म्हणणं नाही, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. अट्रॉसिटी चाल, पण खोटा गुन्हा दाखल करू नका. खोटा गुन्हा दाखल करणे ही शोकांतिक आहे. जर सर्वसामान्य लोकांच्या लोकप्रतिनिधी राजेवाडी सारख्याच्या जर होत असेल तर गोरगरिबांचं काय? गोरगरिबांचा साहेब आवाज दाबला जाईल ह्या गोष्टीत आणि गोरगरिबाला इथं बोलायची सुद्धा ताकद राहणार नाही असं जर झालं तर. आणि ह्या गोष्टीला तुम्ही, आमचं एकच मत आहे की बाबा ह्या गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे. माझं काही मत नाही, त्यांनी माझ्या अट्रॉसिटी केली, त्यांनाही शुभेच्छा आहेत माझ्या, पण ह्या गोष्टीची तुम्ही सखोल चौकशी करा. माझा मुलगा 12वी शाळेला आहे, कॉलेजला आहे, तो तिथेही चौकशी करा तिचं वर्तन काय की बाबा काय. आणि मग तुम्ही खोटा गुन्हा दाखल करताय, त्याला गुंड समजताय, त्याला कुख्यात गुंड समजताय. हा काय प्रकार आहे? हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. तुम्हाला जशाच तसं उत्तर दिलं जाईल कायदेशीर मार्गाने. तुम्ही समजत असाल की बाबा आम्ही अट्रॉसिटी केली आणि ब्लॅकमेल होतील, अजिबात होणार नाही. आम्ही अन्याय सहन करायसाठी नाही आणि आमचा जन्म नाही अन्याय सहन करायसाठी झालेला. आणि तुम्हाला वाटत असेल की बाबा काहीतरी गुन्हा दाखल केला काय, हा तुमची डिपार्टमेंट आहे, सगळ्या चौकशी आहेत, काही तुम्हाला कायदेशीर करायची करा, पण एखादा खोटा गुन्हा दाखल करून वाकवू नका पुढच्याला. आणि असं कोण वाकणार नाही, आमचं स्पष्ट मत राहील. आणि ह्या माझी सर्व समाज कंटकांना एक विनंती राहील की हा प्रकार काय आज माझ्यावर झाला, उद्या दुसऱ्या होईल ना गोरगरीबाव, याची चौकशी व्हावी. आणि जो संतोष हेगडे जो पुढारी स्वतःला समजतो लोकप्रतिनिधी, अरे पांढरी कपडे घातले म्हणून लोकप्रतिनिधी होत नाही, समाजसेवा करायला लागते त्याला. आणि कुठल्याही अधिकाऱ्याला दम दिला, अधिकारी ऐकतो, पोटासाठी काम करतो, तो शासनाच्या जबाबदारीत असतो. कुणालाही दमदाटी करणे, कुणाकडे खंडणी वसूल करणे, कोणालाही ब्लॅकमेलिंग करणे हा प्रकार नाही. आणि तुम्हाला वाटत असेल असं होईल, आम्ही कष्ट करून खाणारी पोर आहे आणि आम्ही शेतकऱ्याची पोर आहे, आम्हाला कष्ट करून दळून खायची चांगली माहिती आहे. आम्ही कुणाला लुबाडलेलं नाही, आम्ही कुणा चोऱ्या केलेल्या नाहीत, आमचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि आमचं संतोष हेगडेला स्पष्ट चॅलेंज आहे, आटपाडी तहसीलदार कार्यालयासमोर सोक्ष मोक्ष लावा. आणि माझं महावीर चव्हाणला सुद्धा चॅलेंज आहे, मी तुला चोर म्हणून तुझ्या आरोप केलाय, तुझ्या चोऱ्या मी सिद्ध करतो, उद्या आंदोलनात सहभाग घे, तुझ्या चोऱ्या मी सिद्ध करून धावतो. पण असं काय तर करून कुठल्या तर पुढाऱ्याला उठून असं नाही होणार. चौकशीच होऊ द्या साहेब याची, आमचं स्पष्ट म्हणणं आहे. सखोल चौकशी झाली पाहिजे का? तर झालीच पाहिजे साहेब, एवढीच माझी विनंती राहील. तुम्हाला पत्रकार बंधूलाही माझी राहील आणि माझी शासनालाही विनंती राहील. आटपाडीमध्ये बेमुदत धरणे आंदोलन हे केलेलं आहे आम्ही. तर आमची मागणी एकच राहील, ही जी खोटी त्याने अट्रॉसिटी टाकली आहे काय, आणि त्याचा धमकी देणे किंवा खंडणी मागणे, ही जी प्रकार आहे त्यांचा पूर्ण थांबवावा. आमची मागणी एकच राहील, ह्याची सखोल चौकशी करावी.
काय आणि पोलीस स्टेशन PI साहेबांनी आमचे आज त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. खंडणी जी त्यांनी मागितली त्याच्यावर आमचं स्पष्ट मत आहे की त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. बेमुदत आंदोलन कंटिन्यू करणार आहे का? आम्हाला जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही. सकाळी किती वाजल्यापासून बसलाय? सकाळी आम्ही 7-7:30 वाजता इथं बसलोय ते आतापर्यंत बसलोय. कोण आहे ते ऍड्रेस दाखल करणारे? 18 ह्यांची ती एक ब्लॅकमेल करणारी टीम आहे. एक चोरीचा प्रकार करणारा आमच्यात महावीर चव्हाण आहे. वकील आमचे आहेत ज्यांनी लोकांना लुटलंय, गोरगरिबांना त्रास देतोय. परत संतोष हेगडे म्हणून आहे, ब्लॅकमेलिंग करतोय, खंडणी मागतोय. हा जी ह्यांचा प्रकार, ह्यांची साखळी आहे, चेन, ही कुठेतरी थांबली पाहिजे आणि आम्हाला न्याय शासनाने दे. ह्यांच्यावर गुन्हा दाखल झालं पाहिजे तर झालं पाहिजे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तुम्ही येत नव्हता? जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं क्षणभर सुद्धा उठणार नाही.